ओम नमो नर्मदाय. अध्याय 151. श्वेत वाराह तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, श्री नर्मदाच्या उत्तर तटावर सर्व पाप विनाशक परम उत्तम तीर्थ जय वाराहचे महात्म्य आहे. ज्यांनी सर्व देवांनी पूजित पृथ्वीचा उद्धार केला व लोक कल्याणार्थ श्री नर्मदा तटावर ते स्थित झाले, त्या तीर्थात जो पुरुष स्नान करून भगवान विष्णूंचे दर्शन घेतो तो अवताराचा केवळ कथनाने व पापातून मुक्त होतो. मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, श्रीराम, कृष्ण, बुद्ध व कल्की हे दश अवतार अत्यंत पुण्यप्रद आहे. बुद्धिमान धर्मपुत्र युधिष्ठिराने विचारले, पूज्य मुनिश्रेष्ठ, मत्स्य व कुर्मरूपधारी भगवान का आहेत? वराह, नरसिंह तसेच वामन, परशुराम व श्रीरामाने सुद्धा काय कर्म केले? बुद्ध रूपधारी भगवान तसेच कल्की काय केले वा ते काय करतील? कथन करावे कृपा करून. तेव्हा ब्राह्मणश्रेष्ठ मुनिश्रेष्ठ मार्कंडेय ऋषी सांगू लागले आपल्या मधुर वाणीने, राजा, पहिल्या कल्पात भगवानाने श्री ब्रह्मदेवाच्या प्रार्थनेने त्यांच्या प्रसन्नतेसाठी मत्स्यरूप धारण करून महासागरात बुडालेल्या वेदांचा उद्धार करून ते श्री ब्रह्मदेवाला अर्पण केले. अमृताच्या उत्पत्तीने जगद्गुरु भगवान श्री विष्णूने कूर्मरूपात मंद्राचल पाठीवर धारण केले. तसेच पाताळ जलात वसलेल्या देवी वसुंधरेचा भगवान विष्णूने वराह रूप धारण करून उद्धार केला. अर्धे शरीर मनुष्याचे व अर्धे सिंहाचे बनवून भगवान नरसिंहने स्वतःच्या नखरूपी वज्राने हिरण्यकशिपूचा वक्षस्थल विदीर्ण केले. श्रेष्ठ ब्राह्मणांद्वारा स्तुत्य जटाधारी दिव्य वामन रूपाने 3 पावलात त्रैलोक्य मोजून बली राजाला पाताळ तलवासी बनवले. शिवाय देवांना स्वर्गात स्थापित करून स्वनगरीत गेले. भगवान विष्णूने जगद्गमीचा पुत्र तसे शस्त्रधारी मध्ये श्रेष्ठ परशुधारी राम होऊन हय आदी मुख्य क्षत्रिय राजांना मारले. हे भरतवंशोत्पन्न राजा, पर्वत, वन, खान आदींनी युक्त संपूर्ण पृथ्वी महर्षी कश्यपाला देऊन ते देवश्रेष्ठ आजही महेंद्र जलावर तप करत आहे. पूर्व भगवान विष्णूंनी दशरथ नंदन श्रीराम होऊन देवकंटक रावणाला गणासहित युद्धात ठार मानून विभीषणला राज्य देऊन नीतिपूर्वक भूमीचे पालन करून यज्ञांनी देवांना संतुष्ट केले व ते महातेजस्वी राजीव लोचन स्वर्गात गेले. युधिष्ठिर नंतर पुन्हा भगवान श्री विष्णूंनी बलरामासह वासुदेवाच्या घरात वासुदेव नावाने दुष्ट राजाच्या वधाकरता उत्तीर्ण होऊन चाणूर, कंस, केशा, जरासंध आदीचा वध केला. राजा, त्यामुळे तुम्ही योग्य सहाय्यकाच्या साथीने शत्रूंना मारून सर्व बंधूसह वश केलेला संपूर्ण पृथ्वीचा उपभोग घ्याल. त्याचप्रमाणे भगवान श्री विष्णू बुद्धभाव प्राप्त करतील. शांतीसंपन्न देवेश मधुविनाशक मधुप्रिय भगवानच बुद्ध होतील. त्या बुद्धरूपीधारी भगवानद्वारा जग मोहित होईल. हे भरतवंश उत्पन्न राजा, तेव्हापासून पुत्र पित्याचे ऐकणार नाही, शिष्य गुरूंची आज्ञा मानणार नाही, परस्पर विरोधी वृत्तीचे होतील, अधर्माने धर्म तिरस्कृत होईल, असत्याने सत्य पराजित होईल, चोर राजाला जिंकतील, पुरुष स्त्रियांनी पराजित होतील, अग्निहोत्र नष्ट होईल व गुरुजनांची पूजा लुप्त होईल. युधिष्ठिर, कलियुग आल्यावर मानव धर्म नष्ट होईल. 12व्या व 10व्या वर्षात मुली गर्भवती होऊन कन्या प्रसूत होतील. ब्राह्मण वर्णरहित होऊन पिंगट वर्णाचे होतील. वर्णव्यवस्था लुप्त होईल. तेव्हा भगवान श्री विष्णू दशम अवतारधारी कल्की होतील.
राजा भगवान श्री विष्णूच्या दशावतारांचे कारण मी तुम्हाला सांगितले. हा श्री स्कंदपुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील श्वेतवाराह तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 151वा अध्याय पूर्ण झाला. अध्याय 152 भार्गलेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडे वदले राजा, त्यानंतर केवळ स्मरणाने सर्व पाप विनाशक जगाचे प्राण श्री शंकर भार्गलेश्वर या उत्तम तीर्थास जावे. या तीर्थात जो स्नान करून भगवान शंकराची पूजा करतो तो अश्वमेध यज्ञाचे फल प्राप्त करतो. त्या तीर्थात जो देहत्याग करतो त्याची निश्चितच रुद्रलोकात निवृत्ती रहित गती होते. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील भार्गलेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 152वा अध्याय पूर्ण झाला. ओम नमो नर्मदाय.